विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपण कर्ज रोखेधारकांना पाठवली जाणारी पत्र आणि त्यामध्ये कर्ज रोख्याच्या परिवर्तनाचे पत्र म्हणजे ज्यावेळेस कर्ज रोख्याचे समहक्क भागामध्ये परिवर्तन होते, रूपांतर होते, त्यावेळेस पाठवले जाणारे पत्र, त्याचा नमुना आज आपण पाहणार आहोत. कर्ज रोखेधारकांना पाठवावयाची पत्रे आपण पाहत आहोत. त्यामध्ये कर्ज रोख्याचे परिवर्तन पत्र आजचं जे पत्र आहे आपलं. सगळ्यात अगोदर तर कर्ज रोख्याचे परिवर्तन म्हणजे काय, जे की ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. परत एकदा आपण ओव्हरलुक करू त्याच्यावर, की ज्या कर्ज रोख्याचे विशिष्ट कालावधीनंतर समहक्क भागामध्ये परिवर्तन करण्यात येते, अशा कर्ज रोख्यांना परिवर्तन कर्ज रोखे म्हणतात. कर्ज रोख्याचा प्रकार आपण पाहिलेला आहे की कंपनी विकत असताना याचा कालावधी, याचं प्रमाण ठरवते आणि या कर्ज रोख्याची विक्री करते. आणि जसं तो कालावधी त्या कर्ज रोख्याचा संपतो, त्या कर्ज रोख्याचे समहक्क भागामध्ये परिवर्तन केले जाते. कर्ज रोखेधारकाकडून कर्ज रोख्याच्या परिवर्तनाबाबतचे पत्र मिळाल्यानंतर संबंधित कर्ज रोखेधारकाला कर्ज रोख्याचे परिवर्तन समहक्क भागात केल्याबाबतचे पत्राद्वारे कंपनी चिटणीस कळवतो. आता घडतं काय एक्झॅक्टली कन्सेप्ट, त्यावेळेसही मी सांगितलं होतं, आताही परत सांगतो सिच्युएशन कशी असते. की कंपनी, समजा एखादी कंपनी 3 वर्ष मुदतीचे त्या कंपनीने परिवर्तनीय कर्ज रोखे विकलेले आहेत. जसा तो 3 वर्षाचा कालावधी संपत येतो, कंपनी त्या प्रत्येक कर्ज रोखेधारकाला पत्र पाठवते आणि त्यांना 2 ऑप्शन देतात की अगोदर ठरल्याप्रमाणे तुम्हाला परिवर्तन करायचं आहे की तुम्हाला तुमची रक्कम परत पाहिजे, म्हणजे परिवर्तन की परतफेड. या प्रकारचे 2 ऑप्शन त्या ठिकाणी दिले जातात आणि दोन्ही प्रकारचे अर्ज त्या ठिकाणी असतात, परिवर्तन आणि परतफेडीचे. आता संबंधित कर्ज रोखेधारकाने परिवर्तनाला ठीक करून किंवा तो फॉर्म भरून पाठवला तर त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की परिवर्तनाबाबतचे पत्र मिळाल्यानंतर संबंधित कर्ज रोखेधारकाला कर्ज रोख्याचे परिवर्तन समहक्क भागात केल्याबाबतचे पत्राद्वारे कंपनी चिटणीस कळवितो. या ठिकाणी हे पत्र पाठवतो आणि मग त्यांचं परिवर्तनाबाबतची माहिती त्या संबंधित कर्ज रोखेधारकाला दिली जाते आणि जे परिवर्तन नाही, परतफेड म्हणतात त्यांना, त्यांची रक्कम परतफेड केली जाते. या पत्रात नवीन भाग प्रमाणपत्र लवकरच देण्यात येईल किंवा पत्रासोबत पाठविण्यात आले आहे असे कळविले जाते. म्हणजे आपल्याकडे दोन्ही ऑप्शन आहेत. आपणाला या पत्रामध्ये जे भाग दाखला आहे, भाग प्रमाणपत्र आहे, जोडलेलाही दाखवता येतो किंवा लवकरच तयार करून पाठविण्यात येईल अशी माहितीही त्या ठिकाणी देता येते. म्हणजे दोन्ही ऑप्शन आहेत, कारण दोन्ही प्रकारे घडतं. आता नेमकं संख्या किती आहे त्यावरून कंपनी ठरवते की त्यांना लागलीच तयार करून पाठवायचं की मग थोड्या दिवसानं पाठवायचं. म्हणजे या पत्रासोबत भाग दाखला असूही शकतो किंवा आपणाला भविष्य काळात म्हणजे लवकरच पाठविण्यात येईल असा उल्लेखही या ठिकाणी करता येतो. कर्ज रोख्याचे समहक्क भागात परिवर्तन करण्यासाठी भागधारकाच्या सभेत विशेष ठराव संमत करून त्यास मान्यता दिली जाते. मान्यता मिळाल्यानंतर कर्ज रोखेधारकास परिवर्तनाचे पत्र पाठविले जाते. आता हा मुद्दा महत्वाचा आहे पत्राच्या दृष्टिकोनातून. तो यासाठी महत्वाचा आहे की इथे हे जे परिवर्तन आहे, हे परिवर्तन करत असताना कर्ज रोखेधारकाची तर संमती आवश्यक आहेच आहे, पण त्यासोबत कंपनीच्या समहक्क भागधारकांचीही संमती आवश्यक आहे. आता समहक्क भागधारकांची संमती ऑब्वियस आहे, कुठं घेतली जाईल तर सभेत घेतली जाईल. आता मग परत तोच मुद्दा की सभासदांच्या सभा मग कधी होतील, एकतर आर्थिक वर्ष संपल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा होईल, तोपर्यंत वाट बघायचं नाही. अर्जंट काम असेल जे की या प्रकारचं असतं तर मग आर्थिक वर्ष संपण्या अगोदरच विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी लागेल. मग याचा अर्थ असा झाला की आपल्याला इथे हे जे महिने घ्यायचे आहेत किंवा जी तारीख घ्यायची आहे ती दरम्यानची तारीख घ्यायची, आर्थिक वर्ष संपण्या अगोदरची, म्हणजे फार क्लोज, फार जवळ आर्थिक वर्ष संपण्याच्या किंवा आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या महिन्यांची तारीख घ्यायची नाही.
तर मधली तारीख आता सध्याचा महिना सुटेबल आहे, त्यामुळे आपण आजची तारीख या पत्रासाठी वापरू शकतो. तर पत्राची सुरुवात ऑलरेडी बहुतांश जणांनी केलेली असेल. परत या ठिकाणी फास्ट मध्ये आपण हे मुद्दे बघू. या प्रकारे पेजच्या मध्यभागी कंपनीचं नाव आणि नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आणि शहर असेल. त्यानंतर त्याच्या खाली CIN दिलेला असेल. बहुतांश जणांनी तयार केलेलं असेल. सूचना मी दिल्या होत्या. मार्जिनच्या अलीकडे लिहा फोन, मार्जिनवर कोलन द्या आणि मग फोन नंबर या ठिकाणी लिहा. त्याच पद्धतीनं फॅक्स नंबर, फॅक्स, मार्जिनवर कोलन आणि मग फोनचे जेवढे आकडे आहेत तेवढेच आकडे या ठिकाणी यायला पाहिजेत. अंकामध्ये थोडाफार शेवटी बदल करा. त्यानंतर त्याच्या खालच्या ओळीला संदर्भ क्रमांक ABCDEF पैकी कोणताही एक अल्फाबेट ऑब्लिक आपण DH दिला. डिबेंचर होल्डर्सचा DH दिला. सेक्शन झाला. त्यानंतर फॅक्सचा जो सेक्शन आहे, कंपनीचं नाव आणि मग त्याचा प्रकार वगैरे शॉर्ट मध्ये जर घेता आलं तर या ठिकाणी घ्या. जसं या ठिकाणी कृष्णा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचं कृष्णा इलेक्ट लिमिटेड म्हणजे हे शॉर्ट मध्ये घेतलेला इलेक्ट्रिकल आणि लिमिटेड दोन्हीचे शॉर्ट केलेले आहेत. आणि मग त्यानंतर .com दिलेला ईमेल. सोयीनुसार त्या ठिकाणी कंपनीचं नाव आणि एखादा अंक त्या ठिकाणी ऍड करायचा @ बरेचसे त्या ठिकाणी वेबसाईट आहेत. आपण नॉर्मली इथं जीमेल वापरतो तर gmail.com केलेला आहे. आणि दिनांक जे आहे ती आजची आपण घेतलेली आहे. तारीख ब्लँक ठेवली असेल तर या पद्धतीनं आपले हे 3 सेक्शन कंप्लीट झालेले आहेत, ज्यामध्ये कंपनीचं नाव, पत्ता आणि CIN आलेला आहे. फोन फॅक्सचा सेक्शन आलेला आहे आणि मग उजव्या बाजूला वेबसाईट, ईमेल आणि दिनांकचा सेक्शन या ठिकाणी आपला आलेला आहे. त्यानंतर तुमचे हे जे मार्जिन असेल, संदर्भानंतर एक ओळ सोडा आणि मार्जिनला टच करून संबंधित व्यक्तीचं नाव, एरिया, शहर या प्रकारे त्याचं नाव आणि पत्ता 3 ते 4 ओळीमध्ये, शक्यतो 4 ओळीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करा. मग त्या 4ही ओळी प्रत्येक ओळ मार्जिनला टच करून त्या ठिकाणी येईल याची काळजी त्या ठिकाणी घ्या. जसे या ठिकाणी श्री महेश मालपानी या पद्धतीनं घेतलेला आहे, अहमदपूर. त्यानंतर एक ओळ सोडा. मार्जिन पासून थोडीशी जागा सोडून लिहा विषय. कर्ज रोख्याचे समहक्क भागात परिवर्तन. कर्ज रोख्याचे समहक्क भागात परिवर्तन विषय लिहिणं झालं असेल. एक ओळ सोडा, मार्जिनला टच करून लिहा महोदय, कॉमा, पॅराग्राफ चेंज. पहिली ओळ या ठिकाणी आपणास कळविण्यात येते की, कॉमा द्या, कर्ज रोखे विक्रीच्या वेळी ठरलेल्या अटीप्रमाणे आपणास कळविण्यात येते की कर्ज रोखे विक्रीच्या वेळी ठरलेल्या अटीप्रमाणे. एक ओळ ज्यांची झाली असेल ठीक, नाही झाली तरी पुढच्या स्लाइड मध्ये ती ओळ येणार आहे. आपणास कळविण्यात येते की कर्ज रोखे विक्रीच्या वेळी ठरलेल्या अटीप्रमाणे, कॉमा द्या, 10% दराचे, आता 10% व्याजदर आहे त्याचा. या ठिकाणी काही कॅल्क्युलेशन नाही आहे आपलं जास्त, पण तरी आपण या ठिकाणी 10% राऊंड फिगर घेतलेला आहे. 8%, 9%, 10%, 11%, 12% या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. काही अडचण नाही या ठिकाणी. पहिला छोटासा पॅराग्राफ या ठिकाणी देण्यात आलेला आहे, 2-3 ओळीमध्ये तो बसेल की 10% दराचे 1 लाख परिवर्तनीय कर्ज रोखे परिवर्तनास पात्र आहेत. 1 लाख परिवर्तनीय कर्ज रोखे परिवर्तनास पात्र आहेत.
आता प्रश्न असा आहे की हे जे 1 लाख आलेले आहेत कर्जरोख्याची संख्या ही कोणाची आहे? महेश मालपानीची आहे की मग सगळ्या कर्जरोखेधारकांची आहे? सगळ्या सगळ्या कर्ज राईट, म्हणजे ही सगळ्यांची मिळून आहे. सगळ्यांची मिळून म्हणजे कंपनीने 1 लाख परिवर्तनीय कर्जरोखे विकले होते, जे की आता परिवर्तनास पात्र झालेले आहेत. त्याची जी तारीख आहे ती संपली आहे, संपत आली आहे असंही असू शकतं, नुकतंच ती संपली असणार आहे. त्याचा उल्लेख आपण पुढच्या पॅराग्राफ मध्ये करणार आहोत. म्हणजे टोटल आकडा आहे या ठिकाणी. बऱ्याचदा हा कन्फ्युजन विद्यार्थ्यांना असतो की पत्रामध्ये 1 लाखाचा आकडा आला, याचा अर्थ असा आहे की महेश मालपानी याच्या नावावर 1 लाख परिवर्तनीय कर्जरोखे होते जे परिवर्तनास पात्र नाहीत. ओव्हरऑल कंपनीने जे विकले होते ते सगळेच या ठिकाणी परिवर्तनास पात्र झालेले आहेत. मग इथे फुल स्टॉप द्या, पॅराग्राफ चेंज करा. 15 ऑक्टोबर 2020 अगोदर सगळं लिहून घ्या हा पॅराग्राफ पुढचा. मग त्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू की ही तारखा आणि ही आकडेवारी कशी आली, कुठून आली, काय बदल आपल्याला करता येईल. दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या भागधारकांच्या विशेष सर्वसाधारण सभेत संमत केलेल्या विशेष ठरावाद्वारे कर्जरोख्यांचे समहक्क भागात परिवर्तन करण्यास मान्यता देण्यात आली. फुल स्टॉप द्या. परिवर्तनाचा दर 2:1 असा आहे. परिवर्तनाचा दर 2:1 असा आहे. आपण सादर केलेल्या विकल्प पत्रानुसार आपण धारण केलेल्या 100 कर्जरोख्यांसाठी आपणास 50 समहक्क भाग देण्यात आले आहेत. फुल स्टॉप द्या. जसा उल्लेख मी सुरुवातीलाच केला पत्राच्या की परिवर्तनाला कर्जरोखेधारकांची परवानगी पत्राद्वारे विकल्प पत्र, त्याचाही उल्लेख मी केला की त्यांना पत्र पाठवलं जात लागली कंपनीला आपला जे काही उत्तर असेल, विकल्प असेल ते कळवायचं असतं आणि मग त्यानंतर सभासदांची संमती घ्यावी लागते. मग सहसा ती विशेष सर्वसाधारण सभेमध्ये घेतली जात असते. ठीक आहे. मग विशेष सर्वसाधारण सभा घेतली. आता कधी घेतलेली आहे तर 15 ऑक्टोबर 2020 रोजी घेतली आहे. म्हणजे आजपासून 5-6 दिवसा अगोदर ती सभा घेतलेली आहे. याचा अर्थ असा झाला की तुम्ही ज्या तारखेला पत्र लिहत असाल त्याच्यात 2, 3, 4, 5, 6, 7, 8 दिवस अगोदरची तारीख घ्यायची आहे. मी एकच सांगत नाही, या रेंज मधली कुठलीही अंदाजे तारीख उचलायची. सार्वजनिक सुट्टी नसावी फक्त, बस. ते वगळता बाकी तुम्हाला अगदी जसं मी म्हणत आहे की पत्र लिहत असल्याच्या तारखेपासून अगोदर 3 दिवसा अगोदर ते 8-10 दिवस त्या रेंज मधली कुठलीही एक तारीख घ्यायची. कारण सहसा त्या तारखेला हे ठराव संमत झाला, मंजुरी मिळाली, फॉर्मॅलिटी झाली की मग त्यानंतर संचालक मंडळ चिटणीसाला पुढची जबाबदारी सोपवतात. चिटणीस मग सगळ्यांच्या त्या यादीनुसार सगळे हे पत्र बाकी दाखले हे तयार करतो. 2, 4, 5, 6 दिवस याच्यामध्ये लागू शकतात. सुरुवात करतो पाठवायला. कर्जरोखेधारकांची संख्या, कर्जरोख्याची इथं 1 लाख संख्या आहे म्हणजे बराच कालावधी लागतो. मग याचा नंबर कधी येईल? 3, 4, 5, 6, 7, 8 दिवसानंतर येऊ शकतो. याचा ऑब्वियस आहे, कॉमन सेन्सची बाब आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या तारखा वापरता येतील. तर पत्राच्या अगोदरची, पत्र लिहत असल्याच्या तारखेपासून अगोदरची तारीख तुम्हाला घ्यायची आहे. आपण 5-6 दिवसा अगोदरची तारीख या ठिकाणी दर्शविली आणि विशेष सर्वसाधारण सभेचा उल्लेख केला, विशेष ठरावाचा उल्लेख केला आणि ही मान्यता
समहक्क भागात परिवर्तनाची त्या ठरावाद्वारे मिळालेली आहे. जसं आता हे 2:1चा अर्थ काय झाला, 2 कर्ज रोख्याचं आता त्याच्या मोबदल्यात त्याला काय मिळणार आहे, 1 समहक्क भाग त्या ठिकाणी दिला जाणार आहे. तर इथं 2:1चा या ठिकाणी दाखवलेला आहे. याचा अर्थ असा झाला की ज्याच्या नावावर 2 आहेत त्याला 1 मिळणार आहे, ज्याच्या नावावर 10 आहेत त्याला 5 मिळणार आहेत, ज्याच्या नावावर 100 आहेत त्याला 50, ज्याच्या नावावर 200 आहेत त्याला 100. या पद्धतीनं प्रमाण आपल्याला फार सोप्या पद्धतीने काढता येईल. त्यानंतर पॅराग्राफ चेंज करा. आपणास वाटप करण्यात आलेल्या समहक्क भाग वाटपाचा तपशील. आता 5 रकान्याचा टेबल या ठिकाणी आहे. चौथ्या रकान्यात परत 2 रकाने केलेले आहेत. टायटल बघून घ्या आणि त्या टायटल नुसार टेबलचे रकाने लहान मोठे करा. परत या ठिकाणी टायटलच मोठे आहेत, रकान्यामध्ये असणारी माहिती तेवढी मोठी नाहीये. प्रश्न क्रमांक, पहिला रकाना सरळ सरळ क्रमांक देता येईल किंवा ABCD पैकी एक अल्फाबेट दिला, डॅश केला आणि एक क्रमांक घेतला, तेही सुटेबल आहे. दोन्हीपैकी एक काही वापरता येईल त्या ठिकाणी. कर्ज रोख्याची संख्या नंबर 2चा रकाना ऑलरेडी आपण कर्ज रोख्याची संख्या दर्शविलेली आहे, ते 100 आहे. त्यानंतर नंबर 3 आहे समहक्क भाग वाटपाची संख्या, जे 2:1 प्रमाण ठरलेलं आहे त्यानुसार ऑलरेडी आपण टेबल मध्ये दर्शविलेलं आहे की 50 समहक्क भाग याला वाटप झालेले आहेत. मग ते 50 कसे आहेत, तर त्याचे अनुक्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत 501 ते 550. आणि मग याचा शेवटी भाग दाखला क्रमांक किती आहे ते दाखवलेला आहे, तो आहे A-1543. या पद्धतीने तुम्हाला कोणताही क्रमांक या ठिकाणी घेता येईल. टेबलची जी माहिती आहे त्या बाबतीत कोणाची काही अडचण. त्यानंतर जिथं तुमचं टेबल संपलं असेल एक ओळ सोडा, मार्जिन म्हणजे पॅराग्राफ चेंज करा आणि लिहा कंपनीच्या सही शिक्क्यानिशी दिला जाणारा भाग दाखला सोबत जोडलाय. कंपनीच्या सही शिक्क्यानिशी दिला जाणारा भाग दाखला सोबत जोडला आहे. दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून रोखे दाखला. दिनांक 15 ऑक्टोबर 2020 पासून कर्ज रोखे दाखला अविधिग्राह्य असेल. कर्ज रोखे दाखला अविधिग्राह्य असेल. अविधिग्राह्य म्हणजे बाद होणे, एक्सपायर होणे. औषधाची एक्सपायरी असते ना, अगदी त्या पद्धतीनं कर्ज रोख्याची एक्सपायरी असते. मग तो कर्ज रोखा परिवर्तनीय असो की दुसरा असो, अपरिवर्तनीय असो, एक्सपायरी कोणत्या बेसवर म्हणत आहे मी त्याची एक्सपायरी असते? प्रत्येक कर्ज रोख्याची एक्सपायरी असते. कोणत्या बेसवर म्हणत आहे मी? सर ते ठरवलेलं फिक्स असतं ना सर, म्हणजे की त्याची 5 वर्षासाठी. परतफेडीची फिक्स असते. म्हणजे साहजिक आहे त्या परतफेडीच्या तारीख जी आहे ती त्याची एक्सपायरी डेट असणार आहे. त्याच्यानंतर ते काहीच कामाचं नाही ठेवून. भाग दाखल्याचं तसं नाही, भाग दाखला कंपनी असेपर्यंत असणार आहे, पण कर्ज रोखे दाखला हा पर्टिक्युलर एक्सपायरीचाच असतो. मग इथं एक्सपायरी दाखवलेली आपण 15 ऑक्टोबर. 15 ऑक्टोबर कशी आली हो तारीख? जी तारीख असते एक्सपायरी डेट त्या तारखेला नॉर्मली हे सगळं केलं जातं, जेणेकरून तेव्हापासून पुढच्या कारवाईला चिटणीस लागतो. म्हणजे त्या तारखेचा उल्लेख केलाय ज्या तारखेला सभा झाली आणि हे ठरलं सगळं की यांचं परिवर्तन करायचं आहे, त्यामुळे त्या तारखेचा आपण या ठिकाणी उल्लेख केला आणि त्यानं म्हटलं की ते तारखेपासून आता कर्ज रोखे दाखला हा एक्सपायर झाला असेल, अविधिग्राह्य असेल, म्हणजे आता तो चालणार नाही, बाद झालेला असेल. पॅराग्राफ चेंज करा आणि शेवट करायचा कळावे. 2 ओळी सोडा शक्यतो आणि मग उजव्या बाजूला आपला विश्वासूचा सेक्शन 5 ओळीचा जो आहे आपला विश्वासू, कॉमा खालच्या ओळीला त्या ठिकाणी कंपनीचं नाव कृष्णा इलेक्ट्रिकल्स ली करिता एक ओळ सोडा. मध्यभागी स्वाक्षरी आणि त्याच्या मध्यभागी कंपनी चिटणीस. आणि जिथं कंपनी चिटणीस संपलं असेल एक ओळ सोडा किंवा त्याच्या खालच्या ओळीला लिहा मार्जिनच्या अलीकडे सोबत मार्जिनवर कोलन द्या आणि लिहा भाग दाखला. भाग दाखला काही अडचण
सर बोला की. आता आपण 200 कर्ज रोख्याचं धारण केले आणि नंतर हो. त्यांना 100 म्हणजे समहक्क भागाचे वाटप केले. हो आणि मग नंतर त्याचा अनुक्रमांक मग 100 म्हणजे 500 हो. 600 येईल ना? बिलकुल 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 100 येतील. कारण हा. इथं आपणाला कर्ज रोख्याच्या संख्येशी काही देणं घेणं नाही क्रमांक लिहत असताना. आपणाला क्रमांक लिहायचे आहेत भागाचे. मग भागाची संख्या किती आहे त्यानुसार त्याचे क्रमांक येतील. मग ते 50 असो 100 असो 150 असो 200 असो भागाची संख्या बघायची. नाही सर. आणि सर 10% दराने आणि 1 लाख रुपये परिवर्तने कर्ज रोखे परिवर्तनास पात्र आहेत ती सांगा डबल अच्छा ठीक आहे. पहिल्या पॅराग्राफ मध्ये. हा तर कर्ज रोख्याचा व्याजदर दिलेला आहे त्या ठिकाणी. त्याचं काही कॅल्क्युलेशन नाही त्यामुळे मी म्हटलं की तुम्ही राऊंड फिगर किंवा ऑड फिगर तुम्हाला कोणतंही घ्यायचं असेल त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. 8, 9, 10, 11, 12% पर्यंत दाखवू शकता. दुसरा उल्लेख केलेला आहे की परिवर्तनास पात्र झाले ते 1 लाख परिवर्तनीय कर्ज रोखे आहेत. म्हणजे ओव्हरऑल कंपनीने जे सगळे कर्ज रोखे परिवर्तनीय विकले होते त्याचा तो आकडा आहे. तो आकडा तुम्हाला किती ठेवता येतो? त्याला तुम्ही 20,000 ठेवू शकता, 50,000 ठेवू शकता, 1 लाख ठेवू शकता, 2 लाख ठेवू शकता. या पद्धतीनं तो आकडा एक नॉमिनल आकडा आहे की एवढे कर्ज रोखे कंपनीने जे विकले होते ते आता परिवर्तन म्हणजे या सगळ्या कर्ज रोख्याची मुदत आता संपलेली आहे परिवर्तनाची. मग सगळी फॉर्मॅलिटी औपचारिकता पत्र वगैरे पाठवून त्यांचे म्हणजे होकार वगैरे घेणं परिवर्तनाला हे सगळं झालेलं आहे. त्यामुळे तिथं ते ओव्हरऑल आकडा दिलेला आहे तो या व्यक्तीचा नसून सगळ्या कर्ज रोखे धारकांचा तो आकडा आहे. तो बदलता येतो काही अडचण नाही तिथे. आणखी काही अडचण हो, सर. कोणाची? नाही सर. नाही सर. सराव थँक्यू सर. हो थँक्यू.